याला चोरही म्हटलंय ना आपल्या साधू संतांनी. तुका म्हणे चोर, तुका म्हणे चोर, तुका म्हणे चोर, तुका म्हणे चोर. तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तुका म्हणे चोर, तुका म्हणे चोर. तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तुका म्हणे चोर, तुका म्हणे चोर. आपल्या साधू संतांनी भगवंताला चोर म्हटलेला. आणि तो चोर कुठं पाहायचा असन तर तो विटेवर उभा पहा. म्हणजे विटेवर असलेला जो परमात्मा त्यानं चोरी केली असं आपल्या सर्व साधू संतांचं म्हणणं आहे. शुकाचार्यांनी मात्र परीक्षित राजाला सांगताना डायरेक्ट चोर नाही म्हटलं. बाकी लोणी त्यांनी खाल्लं वगैरे हे सगळं सांगितलं, परंतु मात्र त्यानं प्रत्यक्ष चोरी केली असं शुकाचार्यांनी का नाही म्हटलं. शुकाचार्यांना वाटलं माझ्या कृष्णाला मी चोर कसं म्हणू. शुकाचार्यांचं दैवतच बालकृष्ण होता ना. राधा आणि कृष्ण हे शुकाचार्यांच्या जीवनातले मुख्य अंग, किंबहुना त्यांच्या रोम रोमात राधा आणि कृष्ण भिनले होते. शुकाचार्यांनी राधेचं नाव नाही घेतलं ना भागवतात. राधेचं नाव न घेतल्यामुळं बरेचसे लोक काय म्हणतात, राधा हे काल्पनिकच आहे म्हणतात. त्या भांडारकरांनी पुस्तकं बरेचसे लिहिले, त्यांनी स्पष्ट सांगितलं का राधा काल्पनिक स्त्री उभी केली म्हणून. असो तो विषय, मी ते सांगत नाही तुम्हाला. राधा हे मूर्तिमंत पराभक्तीचं स्वरूप होती. भागवतामध्ये शुकाचार्यांनी राधेचं नाव घेतलं नाही, पण प्रसंग सांगितलं आहे ना त्यांनी, फक्त इनडायरेक्ट सांगितला. राधेचं नाव का नाही घेतलं, वर्णन असं आहे की शुकाचार्याने जर राधेचं नाव घेतलं असतं तर समाधी लागून गेले असते, पुढचं भागवत सांगूच नसतं शकलं जाय. म्हणून राधेचं नाव नाही घेतलं. विठ्ठल पण काही थोडेसे हडाणी लोक वेगळंच काय बोलतात. मी काय सांगत आहो की शुकाचार्याने डायरेक्टली चोर म्हटलं नाही, पण आपल्या साधू संतांनी मात्र कृष्णाला चोर म्हणायला मागे पुढे पाहिलं नाही. गोकुळात याने चोरी केली फार, गोकुळात याने चोरी केली फार, गोकुळात याने चोरी केली फार, गोकुळात याने चोरी केली फार. म्हणून समोर उभा केला, म्हणून समोर उभा केला, म्हणून समोर उभा केला, म्हणून समोर उभा केला. गोकुळात म्हणून समोर उभा केला, म्हणून समोर उभा केला, म्हणून समोर उभा
चोरी केली एवढंच म्हटलं नाही, तर कुठं केली ते सांगितलं ना. कुठं केली, केव्हा केली, हे सगळं डिटेल वर्णन केलंय ना. कृष्णावर चोरीचं जे रूपक केलेलं आहे ते रूपक आहे ते अहो हे एक भक्ती प्रेमाचं भांडणच आहे असं म्हणा ना. कृष्णानं चोरी केली, पण कशाची केली हे महत्वाचं आहे ना. पुन्हा चोरी कायले म्हणत असते दादा, चोरी कायले म्हणत असते. चोरी म्हणजे चोरी, चोरीला कायले म्हणते म्हणजे तुमच्या खिशातले जर मी पैसे काढले तर ते चोरी होईल. समजा हे माझ्या समोर आहे, याच्या मी खिशात हात घातला तर यायचं गेलं, ए भाऊ काय करून आला का तू, पैसे चोरून आला. तुमच्या खिशातले जर मी पैसे काढले तर ते चोरी होईल, आणि मी माझ्या खिशातले जर पैसे काढले तर चोरी होते का. त्याचं माझ्या खिशातले पैसे काढून राहिलो मी, कोणी मला म्हणू शकते का काय करून आलं बाप्पा. माझ्या खिशातून हात घालू देते. माझ्याच खिशातले पैसे जर मी काढले तर ती चोरी नाही होत. का होत नाही, ते माझे आहे म्हणून. तसं कृष्णानं चोरी केली तर त्यानं दुसऱ्याचं काय चोरलं बा, आहे तिथं त्यातच आहे. समजलं का. त्यानं दुसऱ्याचं काय चोरलं, जे चोरलं ते त्याचंच आहे. विठ्ठल कृष्णाच्या लीलेमध्ये एक प्रसंग असा आहे की म्हणतात एक दिवस कृष्ण एका गोपिकेच्या घरामागं फिरत होता. हे आली बाहेर पाणी टाकाले, तिनं असं पाहिलं तर तिला कृष्ण दिसला घराच्या मागं. हे कृष्ण काय करून राहिला तिकडे, म्हणे काय नाही. मग तिकडे काय, तिकडे काहून फिरतं, ह्या इकडे आहे ना, तुला काय करायला लागतं. मग हे थोडीशी पुढे गेली तर त्याच्याजवळ दिसला अग्नीचा कोलता. म्हणे अग्नीचा कोलता दिसून राहिलाय निखारा, तुला घरगिर जाळायचा आहे का माझा. कृष्ण म्हणायला लागले, म्हणे हो घर जाळतो म्हणे मी. ती काय म्हणायला लागली, म्हणे माझं घर तू कसा का जाळतो. तो म्हणायला लागला, म्हणे हे घर तुझं आहे का. म्हणे हो माझं आहे. पुन्हा म्हण बरं म्हणे माझं म्हणून. मग काय करशील, एक गालफाडा देतो तुझ्या. हे देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. देईन देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. तू पुन्हा म्हण माझं घर आहे म्हणून. काय करशील तर देईन तोंडावर, एक देतो तोंडावर. कृष्ण म्हणतो ते खोटं आहे का, बरोबरच आहे. कोणाचे हे घर, कोणाचे घर कोणा देव, कोणाचे घर कोणाचे घर देव. आत्माराम त्याचा तोशीदार, आत्माराम त्याचा तोशीदार. कोणाचे घर द्या, कोणाचा तुम्ही सांगा, कोणाचं घर आण देह. म्हणतो माझा देह, माझं घर तुमचं असतं तर मग आपण काहून नाही राहत बा अखंड. सोडा का लागते एवढं सांगा. ज्या अर्थी सोडा लागते त्या अर्थी ते आपलं नव्हे. आणि आपलं असतं तर सोडलं असतं का, आपलं घर असतं तर. आपण एक मराठीत म्हण आहे ना, आपला घर तो हे आपलं घर असं म्हणतो आपण, पण मुळात जर विचार केला तर आपलं जर असतं तर का सोडावं लागलं असं सांगा. त्याच्या आधी आपले आजेपणजे होते, आपण आलो, आपणही जाणार, आपले नातू पंतू राहणार, ते जाणार, त्याच्यानंतर ते त्याचे नातू पंतू ते जाणार. घर तसं त्या तसंच.
त्या घरात आले न गेले किती घर तसंच आहे. सांगा या घरावर हक्क कोणाचा आहे सांगा. विठ्ठल 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 हा. घराचे 3 प्रकार आहे भाऊ. एक आहे 4 दिवाळीचं घर आणि हे देहरूपी घर. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाळे येत. 24 तत्वाचं बनलेलं हे घर ते दगड मातीचं आहे आणि हे 24 तत्वाचं बनलेलं आहे. हे घर आपलं नाही ते घर आपलं नाही. देश वेश नवे माझा सद फिरत करू सत्ता कवनावारी स्थिर करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलीलो. पाये डोळे म्हणता माझे ते कैसा मुकलेलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. आता माझी करी निंदा ताण देई भगवंता. पाठी पोटे नाही कोणी निर्विसर्जन संता. आता माझी घरी चिंता दान देई भगवंता. माझी बोटी नाही कोणी निर्विसर्जन संता. देश वेश नव्हे माझा सौद फिरत आलो. हा देशही आपला नाही वेशही आपला नाही. देश म्हणजे मग भारत देश नव्हतं का अमेरिका होय काय का आफ्रिका होय. अरे देश म्हणजे मृत्यू लोक होतं. संतांच्या शब्दाचे अर्थ कळले पाहिजे ना. पण आपल्याला डोके नाही ना. आपल्याला मी तुम्हाला नाही म्हणत भाव नाही तर मग संतांच्या शब्दाचा अर्थ नाही कळत. आमच्या संतांच्या वाङ्मयाचा अर्थाचा अनर्थ करून टाकतात मूर्ख लोक आणि संतांवर ऑब्जेक्शन घेतात. त्यांची भाषा कोणत्या स्थितीतून बोलून गेले हे तर कळलं पाहिजे की नाही. देश वेश नव्हे माझा. हा देश माझा नव्हे म्हणजे हा मृत्यूलोक माझं राहण्याचं ठिकाण नव्हे. आणि वेश म्हणजे हे देहरूपी वस्त्रही माझं नव्हे. हा देहरूपी वेश आपण धारण केला. याच्या अगोदर प्रवचनातून सांगितलं ना. ह्या डब्बा ना खोका या खोक्यात ना आपण अंदर असे तर देहरूपी वस्त्र तर कितीक बदलवले आपण. कधी कुत्र्याचं शरीर म्हणजे कुत्र्याचं वस्त्र घेतलं, गध्याचंही घेतलं. आपल्याला पता नाही म्हणून बरं आहे. सुभाष भाऊ हे बाबाजी होय हे साधू आमच्या तिकडचंच आहे. हे पेटीवाजे मला त्यावेळेस तरुण होत होतो. मी तरुणच होतो भर. आता इकडे आले ब्राह्मण झाले साधू बाबाजी झाले. ते काल भेटले मला. मी म्हटलं तुम्ही इकडे इथं कसं. तर म्हणे बाबाजी इथं मी पूजा पाठाचं काम करत असतो. असं मी काय सांगून राहिलो. विठ्ठल देहरूपी वस्त्र आपण किती बदलवले असेल याचा अंदाज नाही. कधी गाढवाचं देहरूपी वस्त्र घेतलाय, घोड्याचं घेतलं, डुकराचं घेतलं असं नसन कशावरून. आणि याच्या नंतरही आपल्याला किती वस्त्र भेटन याचा अंदाज नाही आहे भाऊ. एक बादशाह गेला होता ओंकारेश्वरला. ते ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग त्या कालामध्ये पारदर्शक होतं आणि त्याच्यामध्ये आपला पुढचा जन्म दिसत होता. ज्या वेळेला एक बादशाह गेला त्यावेळेला त्याला त्या लिंगामध्ये डुकराचा जन्म दिसला. त्याला भयंकर राग आला. त्यानं काय केलं, काळी कचरा आणला त्या लिंगावर टाकला आणि लिंग पेटवून दिलं. त्याच्यामुळे त्या लिंगातली पारदर्शकता निघून गेली आणि ते लिंग खडबडीत झालं. आताही जाऊन पहा ओंकारेश्वरला लिंग खडबडीतच आहे. विठ्ठल कोणी म्हणतात पुढचा जन्म गिन्म काही नाही. एट अ ड्रिंक कॅन बी मेरी. मस्त खाव प्यान मजा करा. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत भस्मीभूतस्य देवस्य पुनरागमनम कुतः.
कोणी काही पुढचा जन्म घेत नाही आणि काही नाही, म्हणून आलाय एट ड्रिंक अँड बी मेरी, खावं प्युअर मजा करा. पण एवढं लक्षात घ्या, आपण अगोदरचे कर्म केले होते ते कर्म भोगण्याकरता जन्म घेतलाय आणि इथे केलेले कर्म ते भोगण्याकरता पुन्हा जन्म घेणार आहे. हे चुकत नाही. समजलं का? मी काय सांगून राहिलो आहे की या आपण देहरूपी घरामध्ये राहत आलो. हे देहरूपी घर आपलं नाही आणि 4 दिवाळीचे घर आपलं नाही आहे. ते कोणाचं आहे? श्रीकृष्णा भगवंताचं आहे सर्व. कोणाचे घर, कोणाचे दार, टाकोनी संसार जावे लागे. टाकुनी संसार जावे माझे, टाकुनी संसार जावे माझे. कोणाचे घर, कोणाचे दार, कोणाचे घर, कोणाचे दार, कोणाचे घर, कोणाचे दार, कोणाचे घर, कोणाचे दार. टाकोनी संसार जावे लागे. टाकुनी संसार जावे माझे, टाकुनी संसार जावे माझे. म्हणून भगवंतानं चोरी केली हे म्हटलं आपल्या साधू संतानं. ते प्रेमापोटी म्हटलेलं आहे, नाही तर वास्तविक ते चोरी ठरतच नाही. पण देवाशी संवाद साधायचा आहे, देवाच्या लीला गायच्या आहे. आणि म्हणून भगवंतानं गोकुळामध्ये चोरी केली. एकट्यानंच केली का? एकट्यानं नाही. काही काही चोर एकटाच जाते आणि चोरून येते, तो भुरटा चोर म्हणत आला. काही काही चोरायचा ग्रुप असते ना, काही काही चोरायचा ग्रुप असते. कृष्णाचा एक ग्रुपच होता. कृष्ण काय म्हणतोय? ए गोपाळांना, काय कृष्णा, चला जाऊ चोरुलो, चला जाऊ चोरुलो, चला जाऊ चोरुलो, चला जाऊ चोरुलो. आजी घेऊ चंद्रधानी, आजी घेऊ चंद्रधानी, आजी घेऊ चंद्रदानी, आजे घेऊ चंद्रदानी. चला जाऊ चोरुलो, चला जाऊ चोरुलो. आजे घेऊ चंद्रदानी, आजे घेऊ चंद्रदानी, आजे घेऊ चंद्रदानी, आजे घेऊ चंद्रदानी. चला जाऊ चोरुलो, चला जाऊ चोरुलो. आपले सर्व मित्र जमा केले. गोपाळांना म्हणायला लागले भगवान, चला म्हणे माझ्यासोबत. कुठं? चोरी करायला जायचं आहे, चला जाऊ चोरवलं. चोरी करायला जातो, ठीक आहे. आणि गोपाळ कृष्णाच्या मागे निघाले. पण चोर काय धरला आणि कोणाच्या घरात घुसत असते का? कोणाच्या घरात जात असते दादा? ज्या घरामध्ये माल आहे एक, आणि दुसरं असं का ज्या घरामध्ये एकांत आहे तिथं जात असते की नाही. कृष्णानं असं घर शोधलं, घर पाहुणी एकांताचे. एकांत ज्या घरामध्ये आहे तिथे जातो भगवान. ज्याच्या घरी चोरी करतो तो भाग्यवान ठरतो. बरोबर. देवानं आपल्या इथं चोरी नाही केली, तो करत नाही, असे दुर्भाग्य आपण. कृष्णानं चोरी केली पाहिजे. ह्या गोपिका जरी जात होत्या का, अगं ये यशोदे, ते त्याचं नाटक होतं. ज्याच्या घरी तो चोरी करतो ते घर एकांत आहे का हे पाहतो पहिले. आपल्या घरामध्ये काय येणार आहे? तर आपल्या घरात सारा गोंधळ चालू आहे ना. तुम्ही म्हणाल गोंधळ काय? सारे इंद्रिय विषयाकडे धाव घेतात आणि त्या इंद्रियांना विषय पुरवता पुरवता अनेक इंद्रियाचा गोंधळ चालतो. जसं एका आईला 4-5 मुलं आहे आणि सारे आईला तोडते, तसा प्रकार आहे हा. आपल्या या देहरूपी घरामध्ये गोंधळ असल्यामुळं
इंद्रियाचा गाडे गोंधळ ठाई इंद्रियाचा गाडे गोंधळ ठाई इंद्रियाचा गोंधळ इंद्रियाचा गोंधळ ओढिता से डोई अहंकार ओढिता से डोई अहंकार ओढिता से डोई अहंकार ओढिता से डोई इंद्रियाचा गाडे गोंधळ ठाई इंद्रियाचा गाडे गोंधळ ठाई ओढिता छेडोली अहंकार ओढिता छेडोली अहंकार ओढिता छेडोली अहंकार ओढिता छेडोली इंद्रियाचा गोंधळ इंद्रियाचा असं वेळ बराच झालेला आहे म्हणून आता शॉर्टमध्ये सांगत जातो. भगवान गोपाळांना घेऊन जातात. ज्या घरामध्ये चोरी करायला जातात ती एकांत पाहतात. एकांत याचा अर्थ असा आहे एकाचाही अंत जिथे झाला त्याचं नाव आहे एकांत. ज्याचे इंद्रिय शांत झालेले आहेत ज्याच्या इथे या देवरूपी घरामध्ये गोंधळ अजिबात नाही आहे इंद्रिय शांत झालेले आहेत. एका जनार्दनी गाता हरीचे नाम एका जनार्दनी गाता हरीचे नाम निवाली इंद्रिय विषय विसरले कामा एका जनार्दनी गाता हरीचे नाम एका जनार्दनी गाता हरीचे नाम इंद्रिय विषय विसरले कामा एका जनार्दनी गाता हरीचे नाम एका जनार्दनी गाता हरीचे नाम ज्या ठिकाणी इंद्रिय शांत झालेले आहे अशा एकांतरूपी घरामध्ये भगवान प्रवेश करतात. काही काही घरी एकांत असते पण चोराले काहीच नसतं ना. पण ज्या घरी भगवान जातो ते तिथं माल आहे का पाहतो ना. तर घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे नवविध भक्तिरूपी लोणी तिथं आहे का हे पाहतो. आणि अशा घरामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो चोरी करून निघून जातो. सकाळी गोपिका उठतात आणि जेव्हा पाहतात तर त्यांना कळतं की आपल्या घरी चोरी झाली. कशा प्रकारे झाली ते आहे पहिल्या कडव्या. वाहती गवळणी वाहती गवळणी वाहती गवळणी वाहती गवळणी वाहती
पहाती गौडणे. केव्हा पाहतात? पहाटे पाहतात. पहातीचे दोन अर्थ होतात. पहाती म्हणजे पाहणे असा एक अर्थ आहे आणि पहातीचा पहाटे असा एक अर्थ आहे. पहाटे पाहतात. या गोपिकांची पहाट केव्हा झालेली आहे? पहाटे पाहतात की कृष्णानं चोरी केलेली आहे. ही कोणती रात्र निघून गेली आणि पहाट कोणती झाली? त्याच्यात तत्वज्ञान आहे ना. अविद्या निशीचा लोटला प्रहर. अविद्या रूपी रात्र निघून गेलेली आहे. किंबहुना बाबा अंकारा निशी गणदाट. बाबा अंकारा निशी गणदाट. गुरु वचनी फुटली पहाट. गुरु वचनी फुटली पहाट. माता भक्ती भेटली बळवंत. माता भक्ती भेटली बळवंत. तिने मार्ग दाविला तो खटगा. हरे राम गोविंद वासुदेवा. हरे राम गोविंद वासुदेवा. तेने मार्ग दाविला तो कटगा. हरी राम गोविंद वासुदेवा. हरी राम गोविंद वासुदेवा. ही अंकाराची रात्र गुरुकृपेने नाहीसे होते. गुरु वचनी फुटली पहाट. रात्र निघून गेली की पहाट होणेच आहे ना. दोनच उपायाने ही पहाट होते मनुष्याच्या जीवनात. एक तर संत कृपेने, नाही तर नारायणाच्या कृपेनं. विठ्ठल विठ्ठल. कर्तव्य कर्मक्षयाची पहाट झाली. वा. त्याच्याकरता ज्ञानेश्वरीच वाचावं लागेल तुम्हाला. वेळ संपत आलेला आहे. पहाटे पाहतात. पहाती गौडणी. पहाती गौडणी. पहाती गौडणी. पहाती गौडणी. तवती पालथी दुधाणी. तवती पालथी दुधाणी. तवती पाळती दुधाने. तवती पाळती दुधाने. तवती पाळती दुधाने. तवती पाळती दुधाने. त्यांना काय दिसलं? तवती पालथी दुधाने. दुधाने म्हणजे दूध ठेवण्याचं मडकं समजा. त्याच्यात दूध ठेवा, लोणी ठेवा. इमानदार चोर होता तो. त्यानं फोडून नाही टाकली, पालथी ठेवली. सगळं खाऊन टाकलं, उबडी मारून ठेवून दिली. फोडली काऊन नाही? हे देहरूपी दुधानी आहे. देहरूपी दुधानीला फोडेल कसं भगवान? मग देहरूपी दुधानी जर फोडली देवानं तर भजन आणि भक्ती कोण करण मग? म्हणून देवानं काय केलं? उबडी केली, उबडी ठेवली. उबडी ठेवली म्हणजे मग खाली मुनकर वरत पाय केलं. याच्यात अर्थ असा, वृत्ती अंतर्मुख केली. त्याच्यात तत्वज्ञान आहे पण जास्त सांगायला आता वेळ नाही. वृत्ती निवृत्त झाली. वृत्ती निवृत्त झाली. जनन दिश देते. माझे हरपाले खाली जेथे जाते. माझे हरपाले. काही जेते जाते दे. अदृश्यतेचे झाले काही दृश्यते होई. अदृश्यतेची झाले. काय दृश्य होते. केमिनी दलोगा सारून तेथे त्रिकुटाशी करेगा प्राण मिळ्या इथे. एवढा व्यवस्थित चोर नसताना चोर का सारा धिंगाणा करून टाकते मग फोड फाड इकडे तिकडे फेक फाक. पण या चोर कसा असं विचार करा बरं. चौथी पालथी दुधानी उघडी गिबळी मारून ठेवली.
तर ती पालथीच झाली, पालथी करून ठेवून दिली ना, तशी सारखी नाही ठेवली, उघडी मारून ठेवली. आणि इतकी व्यवस्थितपणानं चोरी करणारा दुसरा तिसरा कोणीच नाही. गोपिकांच्या लक्षात आलं की हा चोर कोण आहे. तू काही म्हण, ही चोरी ज्याने केली तो कोण आहे ते दुसऱ्याकडे आहे. मनती नंदाचे या पोरे, मनती नंदाचे या पोरे. म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. गोपिकांच्या लक्षात आलं की हे चोरी जर कोण केली असत तर नंदाच्या पोरानंच केली. आणि ते त्यानं तर आतापर्यंत बऱ्याच चोऱ्या केल्या, पण आजी चोरी केली खरे शब्द फार महत्वाचे आहे. आज चोरी केली खरे म्हणजे आतापर्यंत खोट्या चोऱ्या खरे का तो, आणि आज चोरी खरी केली म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, कधी कधी आपण कुठं जर चोरी झाली तर आपण गोष्टी करत असतो. मग तो आपला त्याला जे माहीत असेल ते सांगतो, दुसरा तोच सांगतो. पण त्याच्यात एक माणूस असा बोलतो, अहो ह्या तर चोऱ्या सोडा, पण चोरी तर अजून त्या घरी झाली खरी. अहो त्याचं पुरं घर ठेवून नेलं, ह काही ठेवलं नाही. याले म्हणतात खरी चोरी. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत यानं बरंच काही चोरले ना. प्रणत दुरित चौरा, पुतना प्राण चौरा, वसन वलय चौरा, बालगोपांगणाना. आजी चोरी केली खरे, आजी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी. आज खरी चोरी केली म्हणता. असं काय नेलं अरे बापा, काय सांगू. ज्याच्यावर माय भिस्त होती ना तेच नेला. हा 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 हो 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 हो. भांडवल माझे चित्त. हा हा हो हो हो. भांडवल माझे चित्त. आपण जीवन जगतो, ज्याच्या भरोशावर परमार्थ करतो तेच नेलं नाही त्यांना. कायच्या भरोशावर जीवन जगता तुम्ही सांगा. व्यवहार कशामुळे करता? चित्तामुळेच करतो. समजलं का? आता तुम्ही इथं बसल्या, नुसते शरीरानं बसले, चित्त नसून माय ह्या ऐकण्यामध्ये काय सांगा बुवा,
काय सांगू तुम्हीच ऐकून राहिलं नाही. माझं लक्ष नव्हतं म्हणजे चित्त नव्हतं. ऐकताना चित्त पाहिजे, व्यवहारात चित्त पाहिजे की नाही. बरं, व्यवहारात चित्त नसले तर काही फरक नाही पडत. जेवताना जेवणात चित्त नसले तर पोट भरायचं काही राहायचं काय. काहून माय की नाही, आज पोटच नाही भरलं. काहून माय त्याच्यात चित्तच मनच नव्हतं. मन नव्हतं म्हणून माय पोट भरलं असं म्हणते का गोडे. अरे बोलणं चालू असलं, जेवणं चालू असलं तर पोट भरायचं राहायचं का. व्यवहार थांबत नाही. व्यवहार वित्तानच होतं. चित्त नसले तर तेवढा काही फरक पडत नाही. पण परमार्थात चित्त नसल तर परमार्थच होत नाही. विठाला व्यवहार आणि परमार्थाचं मूळ भांडवल जर काही असेल तर चित्त आहे. आणि परमार्थाचं तर बरं मुख्य भांडवलच चित्त आहे बा. देवाकारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. परमार्थात पैशाचं काही काम नाही. झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात का, एवढ्यासाठी नका करू आता हात का, एवढ्यासाठी नका करू वाचा हात गा, एवढ्यासाठी नका करू वाचा. हरे राम कृष्ण हे हरे राम चित्तच नेलं ना हरण करून. चित्त चोरून याला म्हणजे भगवंतानं चित्तरूपी लोणी चोरला असा त्याचा अर्थ आहे. चित्त तर आपलंही आहे पण लोण्यासारखं कुठं आहे. आपलं आहे जाळं भरडं. कृष्णानं चित्तरूपी लोणी चोरलं भाऊ. आणि संतांचं चित्त किंवा ज्याचं चित्त चोरलं त्याचं चित्त कसं असते. मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत. कैसे सज्जनाते चित्त, कैसे सज्जनाते चित्त, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. कैसे राजा नाचे चित्त, कैसे राजा नाचे चित्त, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा. ज्याचं चित्त चोरलं त्याचं चित्त कसं होतं हे तर पहिले पाहा लागेल ना. जसं चित्तचं आपल्या जवळ आहे. आपलं चित्त चोरते का तो. आपलं चित्त चोरण्या लायक तरी आहे. आपलं म्हणजे तुमचं ना, तुमचं असं नाही. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जसं लोणी आतबाहेर मृदू असतं तसं त्यांचं चित्त झालं असतं. म्हणजे ज्याच्या चित्तातून सगळे विकार निघून गेलेले आहे आणि चित्त चैतन्य रूप झालंय ते चित्त. लोण्यासारखं मृदू असलेलं चित्त त्याला चैतन्य म्हणतात. आणि भगवंतानी चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. अवघे पारुषाले दीन देहे, अवघे पारुषाले दीन देहे, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. अवघे पारुषाले
चैतन्य चोरी रे माझे चैतन्य चोरी रे चैतन्य चोरून नेलं ना आधी चोरी केली खरे हेवाय खरी चोरी आणि त्याच्याशिवाय असे दुसरे कोणी करूच नाही शकत पण तयावी नाही हे नाशी नवे दुसरे अशी अशी नासाडी दुसरा करतच ना मग गोपिका कातावल्या त्या तुकोबावरच कातावल्या ह्या सवे तुका मेला ह्या तुका असतोय मुर्दा या तुक्यानं त्या अगुणाला निर्गुण निराकार परमात्म्याला सगुणात आणलं आणि त्यानं ह्या आम्हाला असा त्रास देणं सुरू केला ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कालाचा अभंग म्हणून घेऊ मग नंतर मला इथं काला आणून ठेवा ना काला टोपली मग काय म्हणता नमस्कार. सेंद्रा केबलचा आवाज ओढवता सेंद्रा केबल. नमस्कार. गेल्या 2 तासापासून आपण भक्तीच्या वर्षावात जे न्हावून निघालेलो आहे काल्याच्या कीर्तनात आणि या अदृश्य रूपात विराजमान झालेल्या श्रीकृष्णाला सर्वप्रथम नतमस्तक होते आणि आता भक्तीचा वर्षाव एवढा झाला आणि हे वातावरण एवढं दुमदुमून निघालं की असं वाटतं लावून पंख स्वप्नांचे उंच आकाशी उडायचे. लावून पंख स्वप्नांचे उंच आकाशी उडायचे. उंच आकाशी उडताना विश्वसारे हे नजरेतून पाहायचे. विश्वसारे पाहताना आपणास आठवावं. विश्वसारे पाहताना आपणास आठवावं मंगलमय या वातावरणात चैतन्याने जगावं. चैतन्याने जगावं. खरंच आज इथलं असं चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे आजच नाही तर गेल्या 7 दिवसापासून आजचा 8वा दिवस आहे आणि या 8 दिवसात अगदी अयोध्या नगरी दुमदुमून निघालेली आहे. जणू असं वाटत आहे की चौथ्यांदा अयोध्या नगरी वैकुंठाला जाते की काय. म्हणजे एवढा भक्तिरस एवढं चैतन्य इथं निर्माण झालं. महाराजांनी सांगितलेलं आहे की गेल्या 3दा या अगोदर अयोध्या नगरी वैकुंठाला गेली आणि अयोध्या नगरीच ती भाग्यवानच. म्हणून तुम्ही सर्व श्रोते अयोध्या नगरीतले भाग्यवान आहातच. तुमच्यासोबत आम्ही पण सर्व नातेवाईक भाग्यवान ठरलेलो आहोत. आणि असं वातावरण निर्मिती ज्यांच्यामुळे झाली ते सन्माननीय गुरुवर्य हरिभक्त परायण खेडे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून ज्ञानरस आपल्याला जो मिळाला त्या ज्ञानाचं हे प्रतिबिंब आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे सर्व टाळकरी बंधू टाळ्यांच्या आणि मृदुंगाच्या तालीवर या बंधूंनी आम्हाला दंग करून टाकलं. असे सर्व टाळकरी बंधू यांच्यासाठी आपण पूर्ण उत्तरायित नाही होऊ शकत, परंतु थोडंसं त्यांचा फुलना फुलाची कळी म्हणून सत्कार
म्हणून किरण भाऊजी तिखे आणि रोहिणी ताई तिखे यांनी विचार प्रकट केला आणि तो आपणासमोर आजच्या कार्यक्रमाला या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आता इथे थोडक्यात सत्कार समारंभ आपल्यासमोर होईल. सर्वप्रथम आम्हाला ज्यांनी ज्ञान मिळवून दिलं, भक्ती मिळवून दिली असे गुरुवर्य हरिभक्तपरायण सन्माननीय खेडे महाराज यांचा सत्कार किरण भाऊजी आणि रोहिणीताई करतील. गुरुचरणी हा ठेवा आमचा सत्कार रूपाने सेवा करू गुरुची. त्यानंतर असे सन्माननीय हरिभक्तपरायण वंजार महाराज यांना मी आमंत्रित करते. वरती सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. महाराज यांना मी या मंचावर आमंत्रित करते. का 80 वर्षाचं त्यांचं वय आहे आणि 80 वर्षात त्यांनी कीर्तन केलं आणि कीर्तन असं केलं की त्यांचा आवाज हा आजही 80 वर्षाच्या मनानं आपल्याला लाजवतो. खरोखर ही भगवंताची कृपा आहे. यानंतर ज्याच्या मृदुंगाच्या आवाजाने आम्ही 8 दिवसात दंग होऊन गेलेलो आहे असे हरिभक्तपरायण रवींद्रभाऊ राऊत यांना मी मंचावर आमंत्रित करते. यानंतर हरिभक्तपरायण सन्माननीय इंगळे महाराज यांना मी मंचावर प्राचारण करते. यानंतर हरिभक्तपरायण सुशांत महाराज भाऊ मालधुरे यांना मंचावर आमंत्रित करते. हा मुलगा महाराजांसोबत आला पण आमच्या फॅमिलीचा एक मेंबर होऊन गेला आणि दररोज असा त्याच्या याने आम्ही जणू असं वाटत आहे याच्या सोबत म्हणजे आधीचेच ऋणानुबंध आहेत की काय असं तो आमच्या याच्यात मिळून गेलेला आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण सन्माननीय पिकर मुंडे महाराज यांना मंचावर आमंत्रित करते. यानंतर हरिभक्तपरायण सन्माननीय भोयर महाराज यांना या मंचावर आमंत्रित करते. ज्यांनी 7 दिवस कीर्तनात विणा वाजवण्याचं काम केलं आणि विणा घेणे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. कारण तो विणा हे नारदाचं प्रतीक आहे आणि नारदाचा विणा आहे. त्यामुळं यानंतर सन्माननीय हरिभक्तपरायण यश गुळांदे महाराज यांना मी मंचावर आमंत्रित करते. मृदुंगाच्या आवाजाने दंग करणारे हरिपाठात अगदी प्रत्येकाला आपल्या मृदुंगाच्या
आवाजावर ठेका घ्यायला लावणारे असे यश गुळांनी महाराज, त्यानंतर हरिभक्तपराय सन्माननीय हेमंत देशमुख महाराज, का ज्यांच्याजवळ वक्तृत्वाचा, वाणीचा आणि आवाजाचा पूर्ण संगम झालेला आहे. त्यांनी त्यांच्या एक विशिष्ट शैलीत हरिपाठ करून प्रत्येकाच्या मनात त्या हरिपाठाने चैतन्य निर्माण केलं असे हेमंत देशमुख महाराज. त्यानंतर हरिभक्त परायण प्रकाश मुसळे महाराज, अगदी यांच्यासोबत कोणाकडूनही हरिपाठात ताल घेणं होत नाही, एवढे एनर्जीफुल पावल्या खेळतात की म्हणजे 4 फूट वर उंच उसळून, म्हणजे खरोखर अगदी कौतुकास्पद त्यांचं हे आहे. आवाजही तेवढाच गोड आहे त्यांचा. त्यानंतर पेटीवादक सन्माननीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर भाऊ चांदूरकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. सात दिवस पेटी वाजवून आम्हाला रिकाम्या वेळातही असं वाटतं की त्या पेटीचा आणि टाळांचा सूर कानातच घुमत आहे असे ज्ञानेश्वर भाऊ. त्यानंतर सन्माननीय हरिभक्तपरायण चावके महाराज यांना मी मंचावर आमंत्रित करते. म्हणजे वयाचा विचार न करता 2 तास उभं राहून एवढं करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. खरोखर त्यांचं आपल्याला गौरव वाटतो. त्यानंतर सन्माननीय हरिभक्तपरायण सुनील महाराज बारमासे यांना मी मंचावर आमंत्रित करते. आवाजाच्या सर्व मंडळींनी ऐकाव माझं. हे अंतःकरणातले आमचे बोल आहे. तिखे फॅमिलीच्या वतीने मी ते आपणासमोर स्पष्ट करते. हर उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, हर खिलती हुई कलियां खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल ही नहीं, देने वाला हर खुशी और 100 साल की उम्र दे आपको. धन्यवाद. यानंतरचा कार्यक्रम आपण करूया. आणि तर आणि इथल्या परिसरात चराचरात विराजमान झालेला भगवान श्रीकृष्णाला मी नतमस्तक होते. आणि आज जो आपला 29 मे पासून आवाज बसलाय माझा, 29 मे पासून ते 4 जूनपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आपल्याकडे चालू होता. आणि आज शेवटचा दिवस काला. या सप्तदिवसीय सप्ताहामध्ये हरिनामाचं अखंड अमृत पाशन आपण गुरुवर्य खेरडे महाराजांच्या सुमधुर वाणीतून केलेलं आहे. आणि असं वाटत होतं की जणू काही हा सप्ताह संपूच नाही. मला आता काल तिथे बसली होती आणि समाप्ती करत होते महाराज, तेव्हा मला असं वाटलं की 2 दिवस झाले सप्ताह लागला. आवाज माझा बसलाय हा. 2 दिवस झाले सप्ताह लागला आणि आज समाप्ती आली. तर इतकं सुंदर रूप आणि मूर्ती हा हे झालेलं आहे. याच्यात असं वाटत होतं की महाराज सांगतच राव आणि आपण ऐकतच राहू. आणि मी तुम्हाला थोडंसं सांगते की ह्या सप्ताह आणि हा तर भगवंताने घडूनच आणला, पण याचं बीज जे आहे ना, हे बीज महाराजांनीच पेरलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल कसं, तर माझं माहेर आहे शेंदुजना घाट वरुडजवळ. तर महाराज सगळ्यात प्रथम आमच्या इथले देवते गुरुजी आहे त्यांच्याकडे पहिला सप्ताह झाला होता. तेव्हा मी MA फर्स्ट इयरला होती आणि आमच्याकडे आम्ही वरुडच्या कॉलेजमध्ये येणं जाणं करत होतो. तेव्हा माझी 3:30ची बस यायची आणि महाराजांचा तिथं सप्ताह चालू असायचा. आणि असा पेंडॉल होता. आम्हाला काय तरुण मुलींना सप्ताह 8व्या दिवशी जेवायला जायचं आहे. पण मला ना माझ्या घरून काही तर ऐकू यायचं महाराजांचं,
काहीतरी मधुर असं कानात पडायचं, पण कळत नव्हतं काय आहे. तरी मी विचारलं इथं देवते भाऊसाहेबकडे काय आहे की इतकं सुंदर काय सांगतात ते. तर ते आपलं 15-20 मिनिट. मग पुढच्या वर्षी आमच्याकडे केदारेश्वर मंदिरामध्ये महाराजांचं सप्तदिवसीय भागवत कथा ठेवली आणि केदारेश्वरमध्ये नेहमीच व्हायची. पण काय झालं की मला वाटतं त्याच्या आधी नुसतं पारायण व्हायचं भागवताचं. मी तर आम्हाला तर काही सप्ताह माहीत होता, भागवत सप्ताह म्हणतात त्याला, हेही माहीत नव्हतं. आम्हाला एवढंच माहीत होतं की कॉलेजमधून यायचं, 8व्या दिवशी जेवायला जायचं आहे, बस. आपल्याला दुसरा काही संबंध नाही याच्याशी. पण जेव्हा महाराजांनी तिथे प्रवचन केलं आणि आम्ही जायला लागलो तर इतकं छान वाटायचं ते आणि भगवंताविषयी गोडी निर्माण झाली. महाराजांनी आम्हाला अगदी तरुणपणात भगवंतावर प्रेम करायला शिकवलं, भगवंताविषयी प्रीती निर्माण झाली आणि त्याचंच हे मूर्तिमंत रूप आहे आज. कारण का बीज निर्माण केल्यानंतरच मग तो वृक्ष होत असतो आणि ते सगळं श्रेय महाराजांना आहे. आम्ही त्यांना मनोमन गुरुच मानतो. काही त्यांनी आम्हाला काही कानं फुकून दिले नाही, काही नाही. आज माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले. मी तर महाराजांचं आता बरेच वर्ष झाले ऐकलं नाही आणि माझी अशी इच्छा होती की आपण कधीतरी सप्ताह करू. मी माझ्या सासूबाईला नेहमी म्हणायची की माझी भागवत करायची इच्छा आहे. त्या म्हणायच्या की तुझी इच्छा जेव्हा देव पूर्ण करून तेव्हा करून घेशील. ते आज ती देवानं पूर्ण केली आणि मी म्हणायची माझ्या मिस्टरांना का माझी इच्छा आहे भागवत करायची. तर त्यांनी म्हटलं की कर तू. पांडुरंगानं मला पांडुरंगासारखाच पती दिला, हे सर्वात मोठं भाग्य आहे माझं. आणि त्यांनी आज माझा इच्छा पूर्ण झाली भगवंताच्या कृपेनं. आणि हेच सांगायचं आहे मला की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून सांगते का आज जे हे रूप आहे हे फक्त खेळडे महाराजांमुळं आहे. त्यांनी तेव्हा आम्हाला ज्या वळणावर लावलं, जे संस्कार दिले आणि ते आम्हाला संसार सुखाचा आणि सोपा करायला सुद्धा मदत झाले. म्हणून आजपर्यंत इथे येऊन पोचलेला आहे भगवंताच्या कृपेनं. आणि मला आज सर्वांचे आभार याच्यासाठी मानायचे आहे की निमित्त मात्र आम्ही आहोत, पण इतकं सहकार्य सगळ्यांनी केलं. आणि 29ला सप्ताह होता, आम्ही 25ला इथे राहायला आलो. आणि इथलं काही फारसे कोणी लोक ओळखीचे नाही, काही नाही, पण इतकी मदत केली आहे सर्वांनी की त्यांचा मी आभार मानते फक्त. पण त्यांच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत. येवले भाऊ, येवले ताई, नरेश भाऊ, ताई, तितरमारे काकू आणि मला तर त्यांचं आडनाव माहीत नाही, त्या काकू, देवकर काकू, यांच्या भजन मंडळातल्या. आणि म्हणजे मला नावं माहीत नाही आहे, पण सगळ्यांनी जो सहकार दिला, जो हातभार लावला या भगवंताच्या कार्याला, त्यांची मी शतशः ऋणी आहे. आणि हे जे महाराजांचं सुसव्य असं काय म्हणतो ना भागवत प्रवचन आहे, हे जे यांनी घराघरात पोचवलं, तो आपला कोण साऊंड सिस्टीम, त्याचे पण मी खूप आभार मानते. आणि आपले वाद्यवृंद, हरिपाठ. आणि यांना मला एवढं विशेष सांगायचं का आमच्या मुलांना डीजेमध्ये आणि झुंब्यामध्ये नाचतो आम्ही एवढंच माहीत होतो, पण हरिपाठ म्हणजे काय असते आणि त्याच्यावर काय आनंद मिळतो मनालाही आणि शरीराला, ते आम्ही आज इथे शिकलो. हे फार मोठी गोष्ट झाली आहे. आणि त्यांचे पण खूप सगळे माझे म्हणजे त्यांना पण मी धन्यवाद देते. आणि अजून कोणी जर सुटलं असेल त्या सर्वांचेच. आणि अरे हो, प्रशांत, मोनू, आपले काकू मालपे काकू, हे सगळे आहेत. आणि आपले कॅटरसवाले भाऊ, त्यांनी खूप मदत केली. काय व्हायचं की स्वयंपाक करता करता लोक वाढायचे, मग त्यांची मध्ये धांदल व्हायची, त्यांनाही दोषी ठरवता येत नाही. त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचे पण मी खूप आभार मानते. आणि मुख्य म्हणजे श्रोता, तुम्ही जी या कार्यक्रमाला एवढी मोठी रंगत आणली ना, हे तुमच्यामुळे. आणि माझे नातेवाईक आले तर इतका आनंद झाला की जशी की मी गोकुळातच आहे. खूप छान वाटायला लागलं मला. आणि जर माझ्या कधी कामाच्या याच्यात किंवा याच्यात माझ्याकडून जर कुठले कडू शब्द निघाले असतील तर मला मोठ्या याने माफ करावं. आणि मी ज्यांचं कोणाचं मला नाव माहीत नाही त्यांची पण मी आभार मानते. आणि मी मला बोलता येत नाही, पण मी आज माझा भाव व्यक्त केला, बस एवढं बोलते. आणि महाराजांना
भावच महत्त्वाचा असतो. यानंतर किरण भाऊजी आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो, सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. हा जो सप्ताह आणि या सर्व गोष्टीचा ज्या याच्यामागं जो हात आहे, माझे आई बाबा त्यांच्या आशीर्वादाने हे घर आणि हे वास्तू किंवा हे श्रीमद भागवत कथा त्यांच्या आशीर्वादाने घडलेलं आहे आणि ते इथं ऐकून राहिलेले आहे. तसेच अखंड हरिनाम सप्ताह हे श्री आपलं भागवत प्रवचन श्री गुरुवर्य ज्ञानगुरू श्री गणेशपंत खेरडे महाराज यांनी मंगलमय केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. तसेच भजन मंडळी मागचे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि तसेच माझे जे समोर बसलेले सर्व मंडळी त्यांचे आभार मानतो. तसेच माझे बाबा गणोरकर बाबा म्हणजे माझ्या मिसेसचे बाबा, त्यांचे संस्कार मुलीला मिळाले म्हणून तिने मला आग्रह केला होता की मला भागवत करायचंच आहे. पण योग त्या वरच्यावाल्यांनी बराबर घडून घेतलेला आहे. त्यांचेसुद्धा मी माझ्या बाबाचे आभार मानतो. माझे आईबाबा, माझे वडील, मोठे वडील सर्व कुटुंब आलेलं आहे. त्यांचे मी आशीर्वादानंच सर्व काही घडलेलं आहे. एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो. चला बाई पांडुरंगे पाहू चला बाई पांडुरंगी पाहू आनंदे कवड देता एकामुखी हो ना म्हणती साना दोन अवघे सकळे का. चला बाई पांडुरंगी पाहू आळवंटे मांडियेला काला होती गोपाळाची लोक झाल्या माझे बाबा माझे मोरे घेतलाचे फेर माझे घालूनिया कांदे. चला बाई पांडुरंगे पाहू आळवंटे मांडियेला काला होती गोपाळाची झाल्या नारी नर अवघ्या पशु याती विसरल्या देह भाव शंका ना येते ते. चला बाई पांडुरंगे पाहू आळवंटे मांडियेला काला भोवती गोपाळाची ओ पुष्पाचा वर्षाव झाला अंतर्याची दाट तोडशी माळा गोंबोनिया घालता ती कांठे. चला बाई पांडुरंगे पाहू आळवंटे मांडियेला काला भोवती गोपाळाची दाट ओ यादवाचा राणा गोपी मनोहर काना तुका मने सुख वाटे देखोनिया मना. चला बाई पांडुरंगे पाहू आळवंटे मांडियेला काला भोवती गोपाळाची कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बढिया वीर गाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला करा क्षमा अपराध तुका मध्ये ज्ञानेश्वरा कपाया धन्य धन्य
देव जे पांडुरंगा रमाई वल्लभराईचा वल्लभ आषाढी कार्तिकी भक्तजनीती चंद्रभागेमध्ये स्नान दर्शन हे रामाचे जय होय मुखी विश्वासी नामदेव भावे हो जय देव जे पांडुरंगा रमाई वल्लभराईचा वल्लभ आरती ज्ञान राधा महा कैवल्य तेजा सेवेची सत्संग मानव वेदना माझा आरती ज्ञान राधा आलोपल ज्ञान जागे येता ज्ञानात कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राधा महा कैवल्य तेजा सेवेची सत्संग मानव वेदना माझा आरती ज्ञान राधा ओम प्रगट भूय बोले वेद समाज केले राम जनार्दन चरणी मत केले आरती ज्ञान राधा महा कैवल्य तेजा सेवेची सत्संग मानव वेदना माझा आरती ज्ञान राधा हे राघव सागरा स्वामी सद्गुरु खालील लोटांगण वंदी न जाणं आनंद पूजन भावे भावे अठल रत्मय डोपा रत्मय आकल्पाश वाविजा आकल्पाश वाविजा कुळा माझ्या सकळा हरिचा संकल्पनेची वारा हो काळी संत मंडळी अहंकाराचा वारा नलावराचा माझ्या नामा मनिंद्र असावे कल्याण राम केला पांडुरंगा कल्पनेची बाधा नवे प्रतिकाळी संत मंडळी तिचा आनंद गेले का तिचा लाला कथेचा कळस लाला कथेचा ललित गाये भानुदास ललित गाये भानुदास ललित गाये भानुदास ललित गाये पुढा सोडाने सोडणे पुढा सोडाने सोडणे पुढा सोडाने सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शांती शांती हॅलो कोणी गडबड करू नये काला जाग्यावर येत आहे कुणी गडबड करू नका जय राधा माधव जय कुंद